सन्माननीय सदस्य अमितजी देशमुख. अध्यक्ष महोदय, हो. मुख्यमंत्र्यांनी आपलं निवेदन या संदर्भामध्ये दिलेलं आहे, पण ते फारसं समाधानकारक नाही आहे. अध्यक्ष महोदय, एवढं मी एवढे होऊ द्या, आपल्या माध्यमातून सरकारला येऊ द्या, नंतर हे करतो. विचारू इच्छितो की लातूर शहर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने हा प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्येच कचऱ्याची काय अवस्था आहे हे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. अध्यक्ष महोदय, म्हणजे कचरा व्यवस्थापन मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अनेक शहरामध्ये, ठाणे, हा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे हे आपण सगळेच जाणतो. अध्यक्ष महोदय, लातूर ही लहानशी महानगरपालिका आहे. काही वर्षापूर्वीच ती अस्तित्वात आली. लातूर असेल, चंद्रपूर असेल, परभणी असेल, या महानगरपालिका यांचं आर्थिक स्वास्थ्य कसं आहे याची सुद्धा आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, सरकारलाही कल्पना आहे. अध्यक्ष महोदय, लातूर शहर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनाची जी दुरावस्था झालेली आहे ही या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. सरकारच्या वतीनं आता असं सांगण्यात येतंय की ही निविदा आता जारी करण्यात आलेली आहे आणि निविदा आता काही दिवसामध्ये अंतिम होईल. पण सरकारच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो की कंत्राटदार जो आहे तो गेली अनेक वर्ष लातूर शहर महानगरपालिकामध्ये ही सुविधा देत नाही आहे आणि त्यामुळं कचऱ्याचे ढीग हे लातूर शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये, अगदी मुख्य चौकांमध्ये, राष्ट्रीय महामार्ग सुद्धा जो लातूर शहराच्या अवतीभोवती आता नव्याने सुरू झालेला आहे, तिथं देखील कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं शहराचं विद्रुपीकरण यामुळे होत चाललेलं आहे. दुर्गंधी पसरलेली आहे, रोगराई, आजार हे वाढीस आलेले आहेत आणि पर्यावरणाचे देखील 3-13 वाजलेले आहेत. याच्यामध्ये लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं अनेकदा त्यांना सूचना करून, विनंती करून देखील काही उपाययोजना वेळेत केल्या जात नाहीत. गेली काही वर्ष कचरा व्यवस्थापनावर त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि या निविदेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालाय का हा देखील अध्यक्ष महोदय प्रश्न उपस्थित होतो. खर्च जो झालेला आहे गेली अनेक वर्ष, त्याच्यामध्ये लातूर शहर महानगरपालिकेनं हा जो खर्च झालेला आहे हा फक्त कंत्राटदाराच्या घशात हे पैसे टाकण्याचं काम करण्यात आलेलं आहे का? खरंच शहरामध्ये ही व्यवस्था राबवण्यामध्ये पैसे खर्च झालेले आहेत? नागरिक स्वच्छता कर भरतायत, शासन अनुदान देत आहे, पण हा पैसा मार्गी लागतोय का चांगल्या कामासाठी? हा देखील हा प्रश्न मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून सरकारला विचारू इच्छितो. 2-3 प्रश्न मंत्री महोदयांना माझे आहेत की लातूर शहर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनावर गेल्या 5 वर्षामध्ये किती खर्च झाला? वर्षाला जो खर्च झालेला आहे आणि जेवढा कचरा उचलण्यात आलेला आहे, प्रति टन टिपिंग फी साठी किती खर्च हा करण्यात आलेला आहे? आणि एवढं करूनही जर कचरा व्यवस्थापन नीटपणाने होत नसेल अध्यक्ष महोदय, माझी सरकारला अशी विनंती आहे की आता नवं तंत्र आलंय, नवी धोरणं आखण्याची आवश्यकता आहे. आज आपण कचऱ्यापासून वीज तयार करतो. या देशामध्ये अनेक राज्यामध्ये कचऱ्यापासून वीज तयार होते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे कचऱ्यापासून वीज तयार करण्यासंदर्भामध्ये काही उपाययोजना करता येते का? शासनाचा असा काही विचार आहे का? आणि तसा जर शासनाचा विचार असेल तर काही धोरण शासनाच्या विचाराधीन असेल तर ते मंत्री महोदयाने सभागृहाच्या समोर मांडावं, सभागृहाला अवगत करावं. आता CNG वर चालणाऱ्या अनेक गाड्या, पर्यावरणाला पोषक अशी व्यवस्था आता निर्माण झालेली आहे.
आणि म्हणून कचऱ्यापासनं आपल्याला कंप्रेस्ड बायोगॅस देखील हा विकसित करता येऊ शकतो आणि म्हणून त्या अनुषंगाने देखील काही धोरण सरकारचं असणार आहे का, हा एक माझा प्रश्न आहे. आणि म्हणून मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून हे जे कंत्राटदार लातूर शहर महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष कार्यान्वित असून देखील सेवा देऊ शकलेले नाहीत आणि आता जी निविदा प्रसिद्ध झालेली आहे या निविदेमध्ये त्यांचा सहभाग पुन्हा ज्यांनी कामच केलेलं नाही पुन्हा त्या कंत्राटदाराला तिथे संधी तुम्ही देणार का त्या कंत्राटदारांना तुम्ही काळ्या यादीत घालणार, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्यानंतर या कचरा व्यवस्थापनावर लातूर शहर महानगरपालिकेचा या प्रशासकीय काळामध्ये, आता निवडणुकाच झालेल्या नाही आहेत, गेली 2-3 वर्ष प्रशासकीय कार्यकाळ आहे आणि या प्रशासकीय कार्यकाळामध्ये किती खर्च झाला आणि प्रति टन किती रुपये लातूर शहर महानगरपालिकेनं कंत्राटदाराला अदा केले, हा एक माझा प्रश्न आहे. आणि कचऱ्यापासनं कंप्रेस्ड बायोगॅस किंवा वीज तयार करण्यासंदर्भामध्ये शासनाचं काही धोरण आहे का, हे माझे आपल्याला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अमितजींनी लातूर घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि ही वस्तुस्थिती खरी आहे की जन आधार सेवाभावी संस्था जी आहे ती गेली कित्येक वर्ष त्या ठिकाणी कचरा गोळा करण्याचं काम करते. त्या संस्थेनं स्वतःचं काम कमी करण्यासाठी जे सेपरेट केलेला ओला कचरा आणि सुका कचरा होता एकत्र करून एका ठिकाणी टाकण्याचं देखील काम केलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांना 27 लाख रुपये दंड देखील झालेला होता. 27,94,000 रुपये त्यांना दंड झालेला होता. परंतु त्यांना सद्य परिस्थितीमध्ये कचरा उचलण्याचं काम वाढवून देण्यात आलेलं आहे, ही देखील वस्तुस्थिती खरी आहे. परंतु या सगळ्यामध्ये दिरंगाई का झाली, त्या घनकचऱ्याच्या संस्थेचा जो कोण मालक असेल किंवा जे कोण संस्था चालक असतील त्यांना एवढं फेवर करण्याचं कारण काय आहे, या संदर्भामध्ये नक्की तिथल्या विभागीय आयुक्तांकडून चौकशी केली जाईल. त्याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. सन्मान्य सदस्यांनी अजून एक प्रश्न विचारला की नवीन जे टेंडर आता निघालेले आहे त्याचं मला असं वाटतं की टेंडर ओपनिंग तारीख जी आहे जी 5/7/2024 ते ओपन होणार आहे. परंतु या ठेकेदाराची काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. याला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय शासन म्हणून आम्ही घेतलेला आहे. महानगरपालिकेला तसे आम्ही निर्देश दिलेले आहेत आणि तो या यादीमध्ये येणार नाही याची दक्षता देखील शासन म्हणून आम्ही घेतलेली आहे. आणि पुढे जाऊन अत्याधुनिक तंत्राचा वापर करून कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घनकचऱ्याचा प्रश्न प्रत्येक महानगरपालिकेमध्ये सोडवता येईल यासाठी घनकचऱ्याबाबतचं एक चांगलं धोरण तयार करण्याचा निर्णय आम्ही घेऊ.